ढुंगणापासून आणून द्याची डिलिव्हरी चार्जेस एवढे होती की माध्यमातला ते विचारच निघून गेला. आता हे वाला व्हिडिओ पाहून घरचे तर नक्कीच हसणार आहेत माझ्यावाले. कसे दिवस होते आणि कसे आले. तर मला नव्हतं वाटलं की पुण्यात मी राहून पण मी असे दिवस पाहू शकतो. मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की मेस पण बंद राहू शकते. आज आमच्या हॉस्टेलची पूर्णपणे मेस बंद होती. इथे खाण्यासाठी वेगळाच महायुद्ध सुरू झालं आणि व्हिडिओ काढता काढता यांना बी माहित झालं की मापाशी पण चिवडा आहे आणि हातपाय मोडाच्या आधीच मी त्यांना चिवडा त्यांच्या हातात देऊन गेला. रिक्स बिलकुल नाही. रूम मध्ये आल्यावर कोणाचं काही नसते. जे काय असते ते सगळ्याच असते. आता चिवडा वगैरे खाऊन सगळ्यांना हातपाय धुतले कारण की आता जात होतं बाहेर काहीतरी खायला. आता इथं सर्वात मोठा प्रश्न होता की मी काय खाणार. ज्यांना माहित नाही की त्यांच्या माहितीसाठी सांगून देतो की मी पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे. आता खरं म्हटलं तर पुणे शहरमध्ये आता मला काय माहित की मा मित्राला कोंबड्याचं मटण म्हणून कुत्रच खाऊ घातलं तर आणि याच्या भुकीचा आकार पाहून मला असं वाटतं की कुत्रा का मांजर दिली तरी भाजून खाजो. आता यांना आणून दिलं होतं सूप ज्यात मांजर हागली होती का चिमणी हागली होती मला अजिबात माहित नाही. लोक म्हणतात की 1-7 जणांना पण आमचे मित्र आणि आम्ही थोडंसं वेगळं आहोत. आम्ही आमच्या कार्यकर्त्याचा असा झेंडा गाडला की 107 जणांनी. आता दिवसाचं तर भागून गेला. आता बारी रात्रीच्या 8 वाजले. आता मला प्रश्न पडला होता की काय आणि आमच्या रूम मधल्याची तर गोष्टीच वेगळी आहे. ज्या दिवशी मेस म्हणलं त्या दिवशी पार्टी तर होणार. त्यांनी बनवलं नॉनव्हेज. आता माझा प्रश्न होता मी म्हटलं ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करू पण ढुंगणापासून आणून द्याची डिलिव्हरी चार्जेस एवढे होती की माध्यमातला ते विचारच निघून गेला. आता जन्मापासूनच मी काही ना काही बनवत आलो. मग काय मॅगी बनवणं माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट बिलकुल नाही. तुमच्या जीवनात चांगले मित्र असतील पण माझ्या लाईफ मध्ये दलिंदर मित्र आहेत. हे कोणची मिडल फिंगर माझ्या मोबाईलवर दाखवून काय करत आहे काय माहिती. मी एवढं श्रीमंत नाही की काही पण ऑर्डर केला आणि खाल्लं. म्हणून काय 2 मिनिटाची मॅगी होती 10 मिनिटांनी बनली आणि यांची पार्टी सुरू झाली. तर भेटू नंतरच्या व्लॉग मध्ये.